नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा आपल्यासमोर ज्या गोष्टी असतात त्या दिसत असतात, पण आपल्याला समजतात असं नाही. या नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांचा जो उहापोह गेल्या 4-5 दिवसापासून चालू आहे, त्या 3 राज्य अचानक भाजपने कशी जिंकली, निदान छत्तीसगड तर भाजपने जिंकायलाच नको होतं याविषयी सगळ्या विश्लेषकांना खात्री आहे, पत्रकारांना खात्री आहे, आणि तरीही जिंकली. तर मग त्याची कारणं शोधायचा प्रयत्न चालला आहे. आणि त्यामध्ये एक गोष्ट वारंवार समोर आणली जाते की स्थानिक पातळीवरचं नेतृत्व भाजपकडे तेवढं आक्रमक किंवा स्पष्ट नव्हतं. ना वसुंधरा राजे ना रमण सिंग हे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुढे होते. मध्य प्रदेशात निदान भाजपचा मुख्यमंत्री होता आणि तो सुद्धा स्वतःची लोकप्रियता दाखवत होता. पण या 3 राज्यामध्ये मोदींची जादू चालली असं म्हटलं जातं. आणि मोदींची जादू चालली असं म्हणताना एक शब्द वारंवार सांगितला जातो की मोदी सगळीकडे सांगत होते, ये मोदी की गारंटी है. म्हणजे मी तुम्हाला खात्री देतो, मोदी व्यक्ती म्हणून मी खात्री देतो, माझ्यावर विश्वास ठेवा. काय सांगत होते मोदी? नरेंद्र मोदी या माणसावर विश्वास ठेवा आणि भाजपला मत द्या. आणि म्हणून भाजपचं सरकार माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही आणलं तर मग तुमच्या अपेक्षा वगैरे ज्या आहेत त्या पूर्ण करणं ही माझी जबाबदारी असेल. मी मुख्यमंत्री असेन नसेन, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा कोणी होईल, पण तो तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार नसेल तर त्याला बाजूला सारून योग्य माणूस बसून मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेन. हेच एक प्रकारचं मोदींचं आश्वासन होतं. ज्यावेळेला मोदी सांगायचे की ये मोदी की गारंटी है. मित्रांनो, हे सगळं बघितलं ना तेव्हा मला खरंच स्मरणशक्ती जागी झाली. निकाल लागल्यानंतर जे काय दिल्लीच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो जमावडा होता त्याच्यासमोर भाषण करताना आणखीन एक गोष्ट सांगितली. जे राहुल गांधी किंवा विरोधी पक्षांनी जातीय जनगणनेचा आग्रह निवडणूक काळात धरला होता आणि तरी त्याविषयी भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी साफ मौन धारण केलं होतं. जातीय जनगणना करणार की नाही करणार याविषयी अजिबात होकार दिला नाही, नकार दिला नाही. आणि विरोधी पक्ष तर बिहारप्रमाणे जातीय गणना झालीच पाहिजे हा आग्रह धरून होती. आणि त्यामुळे ओबीसी वगैरे आपल्या बाजूला येतील असं या सगळ्या विरोधी पक्षांना वाटत होतं. पण मोदी त्याला बळी पडले नाहीत. अर्थात त्यांनी त्याचा विरोध पण केला नाही, पण मतं हवीत म्हणून त्या भूमिकेच्या मागे मोदी पळाले सुद्धा नाहीत. आणि निकाल लागल्यानंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणतात, माझ्यासाठी या देशामध्ये या समाजामध्ये 4च जाती आहेत. एक म्हणजे महिला आहे, एक म्हणजे कष्टकरी शेतकरी आहे, एक म्हणजे काय ते तरुण आहे, बुद्धिमंत, असे म्हणजे समाजाचे सर्व घटक सगळ्या जातीतले जे 4 गोष्टींमध्ये विभागले जातात, तरुण, महिला, शेतकरी, कष्टकरी. आता ह्या सगळ्यांना हे 4 घटक हे तुम्हाला देशातल्या प्रत्येक जातीमध्ये सापडतील. ब्राह्मण पण शेतकरी आहेत, ओबीसी पण शेतकरी आहेत, ओबीसी पण तरुण आहेत, ओबीसी महिलासुद्धा आहेत. हे जे सगळं त्यांनी सांगितलं हे बघितल्यानंतर आणि आधी जाती जनगणना आणि मोदी की गारंटी या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या डोक्यामध्ये पिंगा घालायला लागल्या तेव्हा मित्रांनो माझी स्मरणशक्ती खडबडून जागी झाली. मी तब्बल 42 वर्ष मागे गेलो. 1977 साली आणीबाणीनंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये 4 पक्षांनी एकत्र येऊन विरोधी पक्षांनी जनता पक्ष हा नवा पक्ष स्थापन केला. आणि इंदिरा गांधींवर जनतेचा इतका राग होता की खुद्द इंदिराजी आणि त्यांचे लाडके पुत्र संजय गांधी या दोघांनाही त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करून जनतेने देशामध्ये
बिगर काँग्रेस सरकार पहिलं आणलं होतं, जनता सरकार आणलं होतं आणि त्यांच्यातल्या भांडणातून सरकार अस्थिर झालं, तटगट पडले आणि परत एकदा मध्यावधी निवडणुका 80मध्ये झाल्या, त्या इंदिराजींनी जिंकल्या. त्या इंदिराजींनी ज्या निवडणुका जिंकल्या त्यापूर्वी इंदिराजींनीसुद्धा काँग्रेस पक्षात दुसरी फूट पडली होती. यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी वेगळे झाले होते. म्हणजे काँग्रेस हा सुद्धा तुटलेला पक्ष होता, इंदिरा काँग्रेस, आणि चव्हाण रेड्डी वगैरे वेगळा पक्ष होता. अशा तुटलेल्या एका गटाला, इंदिरा गटाला, भारतीय मतदाराने 2/3 बहुमत दिलं होतं 80 साली. ज्या इंदिराजींना आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला 3-4 वर्षापूर्वी मतदाराने धूळ चारली होती, 3 वर्षापूर्वी, त्याच इंदिराजींना परत पंतप्रधान करताना प्रचंड म्हणजे 2/3 बहुमत भारताच्या मतदाराने दिलं. मला तो काळ आठवला, 1980. तुम्हाला माहिती आहे, आज बऱ्याच पत्रकारांना, त्या पिढीत नसलेल्यांना, म्हणजे कमीत कमी 60 वर्षाच्या अलीकडच्या लोकांना हे आठवणारसुद्धा नाही. पण इंदिरा गांधींची त्यावेळची जी घोषणा होती, जसं ये मोदी की गॅरंटी है असं जे म्हटलं जातं, तशी इंदिरा गांधींची त्या निवडणुकीतली घोषणा काय होती? न जात पर न पात पर, इंदिराजी की बात पर, मुहर लगेगी हात पर. ह्याचं कारण आपला जो गट फुटून वेगळा पक्ष इंदिराजींनी केला होता, त्याच्या आधी काँग्रेसची निवडणूक निशाणी गाय वासरू होतं आणि नव्या इंदिरा गटाला हाताचा पंजा जो आजची निशाणी आहे तो मिळाला. तर मुहर लगेगी हात पर याचा अर्थ निवडणूक चिन्ह, न जात पर न पात पर, जातीयवाद नाही होणार, जातीपातीमध्ये समाज विभागला जाणार नाही. विश्वास ठेवायचा तर इंदिराजींवर ठेवा. इंदिरा की गॅरंटी है, मोदी की गॅरंटी है. समजून घ्या मित्रांनो. न जात पर न पात पर, इंदिराजी की बात पर, मुहर लगेगी हात पर. या 3 विधानसभांच्या निकालांकडे बघितलं ना, तर इंदिराजी 80 साली कशा जिंकल्या होत्या त्या कळतंय की सगळीकडून जातीय जनगणना पाहिजे, म्हणजे आमच्या जातीचा अभिमानाने आकडा समोर आला पाहिजे आणि जातीनिहाय मतदान होतं. हा जो सिद्धांत विरोधी पक्ष अगदी राहुल गांधी मांडत होते, तो सुद्धा इंदिराजींच्या तात्कालीन भूमिकेला छेद देणारा होता. राहुल गांधींना आपली आजी राजकारणात काय काय गेम खेळत होती, का जिंकत होती याचा थांग पत्ता नाही आहे, जी इंदिरा गांधी मोदींना कळली आहे. आणि म्हणून मोदीजींनी न जात पर न पात पर ही जी 80च्या निवडणुकीतली घोषणा आहे, ती भूमिका 2023मध्ये राबवली. ये मोदी की गारंटी है, इंदिराजी की बात पर, न जात पर न पात पर, मुहर लगेगी हात पर. का मोदी जिंकले किंवा का भाजप या 3 राज्यामध्ये निर्विवाद बहुमताने जिंकला, याचं उत्तर आपल्याला तब्बल 43 वर्षपूर्वी ज्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या, मला वाटतं 7वी लोकसभा निवडली जात होती, त्यावेळच्या इंदिराजींच्या भूमिकेत सापडतं. आणखीन एक भाग आहे. या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा अर्थ लावताना आणखीन एक भाग त्याच 1980च्या निवडणुकीमध्ये आपल्याला सापडतो. ही जी घोषणा मी तुम्हाला सांगितली, ही हिंदीतली घोषणा होती. तशीच एक घोषणा 1980च्या निवडणुकीत इंदिराजींच्या बाजूने समोर आणली गेली होती. गव्हर्नमेंट दॅट वर्क्स, चलने वाली सरकार, याचा अर्थ स्थिर सरकार. गटबाजीने मारामारी आणि त्यामुळे जनता पक्ष आणि जनता सरकार लयाला गेलं. 2-2, 1.5 महिन्यांनी, 4 महिन्यांनी सरकारं बनत होती. अशा मोजून मापून गणितं बनवली जात होती. बहुमताचा आकडा बेरजेत दाखवायचा, पण पक्ष म्हणून किंवा सरकार म्हणून एकत्र वागायचं नाही, ही जी मानसिकता होती, त्यातून जनतेचे जे हाल होत होते
त्यातून जनतेला बाहेर काढायचं तर सरकार स्थिर हवं, कारभार स्थिर हवा, नेतृत्व स्थिर हवं, सरकार डळमळीत असता कामा नये. आणि तीच गोष्ट मोदी आपल्या कृतीतून दाखवतात. लक्षात घ्या, तिन्ही नव्हे तर या 4ही किंवा किंबहुना 5ही विधानसभांचे निकाल तुम्ही बघितलेत तर एक तर या किंवा त्या पक्षाला मतदाराने स्पष्ट बहुमत दिलंय. स्थिर सरकार, चलनेवाली सरकार. भले आवडली नाही ते सरकार तुम्ही 5 वर्षाने बदलू शकता, पण 5 वर्ष ते सरकार स्थिर राहावं यासाठी त्याला निर्विवाद बहुमत देणं हे 80 साली पण झालं होतं. आणि आज हे या 4-5 विधानसभा निवडणुकांमध्ये तसंच्या तसं झालं आहे. म्हणून मला ती 1980ची निवडणूक आठवली. आणि त्यावेळेला ज्या भूमिकेमध्ये इंदिराजी होत्या त्याची जाण किंवा खबरबातसुद्धा आज कुठल्याही काँग्रेसवाल्याला नाही आहे. तेव्हासुद्धा इंदिराजींच्या विरोधात 2 किंवा 3 आघाड्या वेगवेगळ्या लढत होत्या, पण त्या सगळ्यांना झुगारून कचऱ्याच्या टोपलीत फेकत मतदाराने इंदिराजींना एकट्याला, एका पक्षाला क्लिअर कट बहुमत दिलेलं होतं. आज जेव्हा आपण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तुमच्या तेलंगणा इथे एका पक्षाला स्पष्ट बहुमत, हे समजून घ्यायचं असेल तर इंदिरा गांधी समजून घ्यावी लागते. आणि राहुल गांधींना आपल्या आजीचा वारसा हवा आहे, पण आजी कसं राजकारण खेळवत होती, त्यातला आशय काय होता, त्यातल्या भूमिका काय होत्या त्या समजून घेण्याची गरजही वाटत नाही. ही काँग्रेसची आणि राहुल गांधींची शोकांतिका आहे. पण राहुल गांधी ज्या आपल्या दादीचं किंवा आजीची आठवण सतत करत असतात, प्रियंका वगैरे, त्यांना आजीने काय काय राजकारण केलं त्याकडे ढुंकून बघावं असं वाटत नाही. पण मोदी आणि शहा मात्र इंदिराजींच्या राजकीय डावपेचांचा सुद्धा बारकाईने अभ्यास करतात. आणि नुसता अभ्यास करतात असं नाही, तर त्याप्रमाणे आपण राजकारण करून कसं जिंकायचं ह्याची आखणीसुद्धा करतात. आणि म्हणून अगदी बारकाईने सांगायचं मित्रांनो, तर या ज्या 3 विधानसभांच्या निवडणुका भाजपने प्रचंड बहुमताने जिंकल्या किंवा तेलंगणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं, त्याला मी इंदिरा डॉक्ट्रिन असं म्हणेन. इंदिरा डॉक्ट्रिन. जनतेला काय हवं हे इंदिराजी ओळखायच्या. भाजपने, तुमच्या जनता पक्षाने जो काय वैचारिक गोंधळ माजवला आणि त्यामुळे शासकीय व्यवस्था अस्थिर करून टाकली होती, तीच अवस्था त्याच्यापूर्वी जवळजवळ 10-12 वर्ष आधी होती. 1967 ते 1970 पर्यंत 9 राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झालेला होता किंवा काँग्रेसच्या हातून सत्ता गेलेली होती. वेगवेगळे विरोधी पक्ष, वैचारिकदृष्ट्या एकामेकापासून प्रचंड दूर असलेले पक्ष, हे फक्त आमदारांची बेरीज दाखवून सरकार बनवत होते. जसं महाराष्ट्रात शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन वैचारिक वितुष्टाचं एक सरकार बनवलं आणि एकजूट भक्कम आहे असं सांगितलं. असली सरकारं चालत नाहीत आणि असली सरकारं कारभार करत नाहीत की जो जनतेला एक सुसह्य कारभार वाटावा. ही अवस्था, ज्याला SVD संयुक्त विधायक दल म्हणजे विविध विरोधी पक्षांची आघाडी, 67 साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, 4थ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा 9 राज्यामध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता गेली. कारण काँग्रेसला राज्यातलं आपलं बहुमत टिकवता आलं नाही, विधानसभेतलं. आणि आमदारांची संख्या विरोधकांची सुद्धा मोठी झालेली होती. काँग्रेसमधले काही लोक आपला आमदार गट घेऊन बाहेर पडले, जसे उद्धव ठाकरे युती तोडून बाहेर पडले. आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली. नेमकी तीच गोष्ट 67 साली अनेक काँग्रेस नेत्यांनी केली, ज्यांना पक्षाकडून मुख्यमंत्रीपद मिळणार नव्हतं. ते 10, 15, 20, 25 आमदार घेऊन विरोधी पक्षांना येऊन मिळाले आणि विरोधी पक्षांतर्फे मुख्यमंत्री झाले. त्याला संयुक्त विधायक दल
SVD गव्हर्मेंट असं म्हटलं जायचं. पण ते मग ज्यावेळेला असं मुख्यमंत्री होता येतं की 8 आमदारांचा नेतासुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, 40 लोकांचा होऊ शकतो, इतरांची मोड बांधतो, तेव्हा ही सरकारं कधी कधी 4 महिने चालली, कधी 4 दिवस चालली, कधी 8 दिवस चालली आणि सारखी सरकारं बदलत होती. बिहारमध्ये तर 5 वर्षामध्ये 3 निवडणुका झाल्या, बंगालमध्ये 2 निवडणुका झाल्या. इतकी जी अस्थिर परिस्थिती होती ती राजकारण्यांसाठी चर्चेला ठीक होतं, पण सामान्य माणसाला त्यातून सार्वजनिक आयुष्यामध्ये अस्थिरता आलेली होती आणि त्यामुळे कंटाळलेला सामान्य माणूस स्थिर सरकार चालवायला आपल्याला मत देईल हे इंदिराजींनी ओळखलं. आणि 1971 साली 1977च्या डिसेंबरमध्ये इंदिराजींनी थेट ती 4थी लोकसभा बरखास्त करून टाकली आणि पहिली मध्यावधी लोकसभा निवडणूक झाली 1971मध्ये, ज्यामध्ये इंदिराजींना थेट 2/3 बहुमत मिळालं आणि विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला. जे 1971मध्ये झालं की विरोधी पक्षांच्या अशा बेरजेच्या राजकारणाने आणि बेरजेच्या सरकारने सार्वजनिक जीवनामध्ये, राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये अस्थिरता आणली होती. त्याला कंटाळलेला मतदार हा एकपक्षीय बहुमताकडे वळला. 71 साली वळला, तसाच तो 80 साली वळला, 9-10 वर्षानंतर. आणि आज आपण त्याची पुनरावृत्ती होताना बघतोय. आज जेव्हा आपण बघतो की 3 राज्यामध्ये भाजपला, तेलंगणामध्ये काँग्रेसला आणि तिकडे दूर मिझोराममध्ये नव्याने स्थापन झालेल्या एका पक्षाला क्लिअर मेजॉरिटी मिळाली, हे इंदिराजींच्या कालखंडाची पुनरावृत्ती आहे. फक्त इंदिरा गांधी काँग्रेसमध्ये होत्या, मोदी काँग्रेसमध्ये नाही आहेत. त्या काळात इंदिरा विरोधी राजकारणामध्ये तेव्हाचा जनसंघ होता, ज्याला आज भाजप म्हटलं जातं, तो विरोधी आघाड्यांमध्ये होता. आज भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, स्थिर सरकार देऊ शकणारा बलदंड पक्ष आहे. आणि तेव्हाचा बलदंड पक्ष म्हणून मध्यवर्ती असलेला काँग्रेस हा आता इतका विखुरला आणि मोडलेला पक्ष आहे की तो विरोधकांच्या आघाड्या जमवण्यामध्ये आपलं सगळं बळ खर्ची घालतोय. थोडक्यात इंदिरा गांधींचा वारसा जो आहे, राजकारणाचा वारसा, हा वारसा नरेंद्र मोदी अत्यंत खुबीने, हुशारीने पुढे नेत आहेत. आणि इंदिराजींचाच नातू राहुल गांधी आपल्या आजी आणि तिच्या राजकीय वारशाकडे पाठ फिरवून तात्कालीन 70-50 वर्षापूर्वीच्या विरोधी राजकारणाचे धडे गिरवतोय. किती विचित्र विरोधाभास आहे. आपल्या आजोबा आजीचा दैदिप्यमान इतिहास आणि राजकारण हे राहुल गांधींना समजूनही घेता आलेलं नाही. आणि म्हणून त्याच राहुल गांधींकडे जी काँग्रेसची धुरा आलेली आहे, तेच राहुल गांधी त्याच काँग्रेसच्या घसरगुंडीचं कारण होऊन गेले. कारण ज्या नेहरूंनी आणि त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी काँग्रेसला सत्तेच्या कळसापर्यंत पोहोचवलं होतं, त्यांचाच वारस आज त्याच राजकारणाकडे पाठ फिरवतोय. आणि त्यांनी ज्या विरोधाला टक्कर दिली होती त्या विरोधाचा वारसा राहुल गांधी पुढे नेत आहेत. पण असो, या क्षणी नरेंद्र मोदी हे 4 दशकापूर्वीच्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहेत. ते नेमकी इंदिराजींनी जी पावलं टाकली ती पावलं आज नरेंद्र मोदी टाकते. इंदिराजींनी ज्या प्रकारच्या भूमिका घेतल्या, ज्या प्रकारचं धोरण राबवलं, त्याची पुनरावृत्ती मोदी आणि शहा करतायत. आणि म्हणून मी तुम्हाला त्यातल्या अगदी घोषणेपर्यंत न जात पर न पात पर, इंदिरा जी की बात पर मुहर लगेगी हाथ पर, तो इंदिरा की बात पर यापेक्षा नरेंद्र मोदी की बात पर मुहर लगेगी कमल पर झालं ना. न जात पर न पात पर, चलने वाली सरकार, स्थिर सरकार, या गोष्टी राहुल गांधी समजूनही घेत नाहीत.
त्या गोष्टी मोदींनी प्रत्यक्षात उतरून दाखवल्या, करून दाखवल्या. आणि म्हणून मला गंमत वाटते की या निकालांचा आशय आणि निचोड, निष्कर्ष, निकष शोधायचे असतील तर अशा इतिहासात शोधावे लागतात. इंदिरा गांधींना लोकांनी मतं का दिली 71 साली? लोकांना तो चमत्कार वाटला होता, अगदी राजकीय विश्लेषकांना वाटला होता. आजही ते विश्लेषक किंवा त्यांचे वारस पुढे गेलेले नाहीत, त्यांना अर्थ कळत नाही की मोदींना का मतं दिली, त्यावेळेला का दिली शोधा. मग तुम्हाला कळेल की आज परत एकदा मोदी की गॅरंटी या शब्दाचा अर्थ काय होतो. इंदिरा गांधी समजल्या. इंदिरा गांधींचं राजकारणातलं यश किंवा पुनरागमन समजलं तर मोदींच्या काल परवाच्या विधानसभा निवडणुकीतल्या यशाचं रहस्य उलगडेल आणि 2024मध्ये परत एकदा मोदी का बाजी मारून जातील त्याचाही अंदाज येऊ शकेल. ते अर्थात राहुल गांधी करतील, तो अंदाज घेतील अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. पण निदान राजकीय विश्लेषकांनी या अशा गोष्टी शोधून त्याची सांगड घातली पाहिजे, सामान्य माणसाला समजावलं पाहिजे. माझ्यापर्यंत जेवढं शक्य आहे ते मी करतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.